नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला आपल्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। माझे नाव करण आहे। मी पुण्यातल्या एका नामवंत विद्यालयात BBA करत आहे। हा माझा घरमालकाच्या मुलीसोबतचा सेक्स अनुभव मी या काही कहाणीत थोडक्यात मांडत आहे। मी पुण्यात एका घरी रूम भाड्याने घेऊन राहत होतो। माझ्या घरमालकाची मुलगी त्यावेळी 19 वर्षाची होती। तिचं नाव निकिता आहे। 32, 28, 36 ची दमदार फिगर तिला लाभली होती। उंचीने 5 फूट 7 इंच असावी। तिचं तारुण्याने भरत चाललेलं शरीर पाहून माझ्या लिंगाला जशी आगच लागायची। माझ्या घरमालकाचा स्वतःचा बिझनेस होता। तो आपल्या धंद्यात एवढा गुंतला असायचा की आपल्या पत्नीला सुद्धा वेळ देऊ शकत। माझं कॉलेज सकाळचं असल्याने मी लवकर रूममधून निघून जायचो। त्यानंतर कॉलेजमधूनच माझ्या पार्ट टाइम जॉबलाही जायचो। त्यामुळे घरी परत यायला मला संध्याकाळच व्हायची। माझ्या घरमालकाच्या कुटुंबाशी माझं जास्त संभाषण व्हायचं नाही। कधी कधी असंच बोलणं व्हायचं। अल्लड स्वभावाची निकिता नेहमीच माझ्याशी बोलायला कारण शोधत असायची। मी दिसायला बऱ्यापैकी आणि फिटनेस छान असल्यामुळे ती माझ्यावर भाळली होती। एक दिवस मी घरी लवकरच आलो। योगायोगाने निकिता त्या दिवशी कॉलेजला गेली नव्हती। तिने मला चहा प्यायला घरी बोलावलं। तिची मम्मी काही दिवसांसाठी आपल्या माहेरी गेली होती। तसेच तिचे पप्पा जॉबवर गेले होते। त्या दिवशी निकिता एक पातळ नाईट गाऊन घालून होती। त्यामधून तिची काळ्या रंगाची ब्रा आणि पॅन्टी काहीशी दिसत होती। त्यात ती फारच सेक्सी दिसत होती। निकिताला या कपड्यांमध्ये पाहून माझं कणीस आपल्या आकारात यायला लागलं होतं। कदाचित निकिताला या गोष्टीची चाहूल लागली होती। ती खट्याळपणे हसत चहा बनवायला गेली। काही वेळानंतर ती चहा सोबत काही बिस्किटे पण घेऊन आली। माझे डोळे तिच्या भरलेल्या छातीवरून हटतच नव्हते। माझी स्थिती पाहून निकिता गालातल्या गालात हसत होती। मग चहा पिता पिता आमच्यात बोलणं सुरू झालं। निकिताने विचारलं, तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का? मी म्हणालो, आधी मला माझ्या जीवनात काहीतरी बनायचं आहे, मग मी गर्लफ्रेंड बद्दल विचार करेन। सध्या तरी मी माझ्या करिअरवरच लक्ष देत आहे। निकिता म्हणाली, असं तर मग तुझं वय निघून जाईल, मग गर्लफ्रेंड केव्हा बनवणार? लग्न झाल्यावर? मी म्हणालो, जर माझ्या आयुष्यात चांगली मुलगी असेल तर मला ती नक्कीच मिळेल। निकिता म्हणाली, हो, पण मग तोपर्यंत तुझ्या शरीराची काळजी तर तुलाच घ्यावी लागेल। ते ऐकून मी हसतच म्हणालो, माझ्या शरीराची गरज तर मी स्वतः पूर्ण करून घेत असतो। माझ्या या उत्तरावर निकिता थोडीशी चपापली। ती समोर म्हणाल, माझं सोड, तुझ्याबद्दल सांग, तुझं कोणी बॉयफ्रेंड आहे का? निकिता म्हणाली, मी सुद्धा तुझ्यासारखीच आहे, बॉयफ्रेंड बनवणे मला जमत नाही। मग मी पटकन म्हणालो, जर आपण एक दुसऱ्याची या गोष्टीत मदत केली तर? यावर निकिता पटकन तयार झाली। मी म्हणालो, निकिता, तू फार सुंदर आहेस, मी तर फक्त तुझ्यासाठीच तुझ्या घरी भाड्याने राहत आहे। एवढ्या दिवसापासून मी माझ्या मनातली गोष्ट माझ्या मनातच ठेवून फिरत होतो। वाटलं केव्हा ना केव्हा मी तुला माझ्या मनातली गोष्ट नक्की सांगेन। निकिता माझी ही गोष्ट ऐकून फार खुश झाली। ती म्हणाली, करण, आता माझे पप्पा घरी यायची वेळ झाली आहे, तू आता जा, आपण उद्या बोलू। मी तिच्या गालावर चुंबन करून माझ्या खोलीत आलो। दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजताच निकीने माझा दरवाजा वाजवला। मी दरवाजा उघडला तशी ती पाहून हसली आणि मला गुड मॉर्निंग म्हणून गच्चीवर गेली। मला काही कळलंच नाही की ती का हसत होती। मग मी खाली पाहिलं तर माझ्या नाईट पॅन्टमध्ये तंबू बनला होता। मग निकिता जेव्हा काही वेळाने गच्चीवरून खाली यायला लागली, मी तिचा हात पकडून तिला माझ्या खोलीत खेचलं। लगेच दरवाजा बंद केला आणि मी तिला घट्ट आलिंगन दिलं। तिची दोन्ही बुक्स पकडून मी दाबायला लागलो। निकिता म्हणाली, आता मला सोड करण, आज मी तुला फोन करीन तेव्हा तू घरी ये। तिच्या विनंती खातर मी तिला सोडलं। त्यानंतर मी कॉलेजला गेल्यानंतर जॉबवरून सुट्टी काढली आणि माझ्या खोलीत लवकर परत आलो। मोठ्या आतुरतेने मी तिच्या फोनची वाट पाहायला लागलो। काही वेळाने तिचा फोन आला, करण, आता घरी मी एकटीच आहे, तू लवकर ये, कारण पप्पा आज एका लग्नाला जात आहेत। मी लगेच तयार झालो। निकिताने घराच्या गेटला लॉक लावला आणि तिने मला घरी बोलवलं। तिच्या बेडरूम मध्ये जाताच मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं। निकिता त्या दिवशी मुद्दाम साडी नेसून होती। तिला माझ्या बहुपाशात घेऊन तिच्या ओठांवर ओठ ठेवले। आम्ही दोघे 5-10 मिनिटं चुंबन करत राहिलो। याच वेळी माझा हात निकिताच्या ब्लाउज मधून उघड्या पडलेल्या पाठीवर फिरत होता। सोबतच तिच्या गळ्यावर हलके चावा घेत होतो, त्यामुळे ती आणखी गरम व्हायला लागली होती। मी तिच्या साडीचा पदर पकडून तिच्या अंगावरून पूर्णपणे ती सोडून टाकली।
निकिता लगेच विरोध करत होती, पण मी कुठे ऐकणार होतो. मी जसा हात तिच्या ब्लाऊजमध्ये घातला तशी तिने लज्जेने आपल्या हाताने चेहरा झाकून घेतला. मी तिचा ब्लाऊज आणि ब्रा काढून टाकला. निकिताचे मध्यम आकाराचे गोल गोल वक्ष दावत मी चोखायला लागलो. निकिता फारच उत्तेजित व्हायला लागली. ते बघून मी निकिताच्या पेटीकोटचा नाडा सोडला. आता ती माझ्यासमोर फक्त चड्डीवरच राहिली. माझा एक हात मी तिच्या चड्डीत घातला आणि तिच्या चिमणीवरून बोट फिरवायला लागलो. तिच्या तोंडून सुस्कारे निघायला लागले. निकिता संभोगासाठी फारच व्याकुळ झालेली दिसत होती. आजपर्यंत तिने कधीच संभोगाचा अनुभव घेतलेला नव्हता. मी मात्र याच्या आधी कितीतरी मुलींना खुश करून आलो होतो, पण ही गोष्ट निकिताला माहिती नव्हती. निकिताने स्वतःहून माझे कपडे काढून मला पूर्ण नागडा केला. मी तिच्या पॅन्टीची इलॅस्टिक धरून खाली सरकवली. पाय उचलून तिने चड्डी पायाबाहेर काढून टाकली. आता आम्ही दोघेही पूर्ण नग्न झालो होतो. आम्ही एकमेकांना नग्न शरीराने घट्ट आलिंगन दिलं. तिने माझं कणीस पकडलं आणि हळूहळू हलवायला लागली. मी तिला झोपवून 69 पोझिशनमध्ये झालो. तिच्या चिमणीमधून एक वेगळा सुगंध दरवळत होता. कधीही न वापर झालेल्या चिमणीचा तो सुगंध होता. मी त्या कोवळ्या चिमणीचं पहिलं रसपान करायला लागलो. इकडे ती माझ्या कणीसचा आस्वाद घेत होती. निकिताची चिमणी चांगली तापली होती. मी तिच्या अंगावर झोपलो आणि माझं कणीस तिच्या योनीद्वारावर टेकावलं. हळूच मी एक धक्का दिला. तशी निकिता एवढ्या जोरात ओरडली की जसं कोणी गरम लोखंडाची सळी तिच्या आत टाकली असावी. मी काही वेळासाठी थांबलो जेणेकरून तिला आराम मिळावा. जेव्हा तिच्या वेदना थोड्या कमी झाल्या तशी ती म्हणाली, हां आता कर सुरू. तसा मी तिच्या जांघेवर धक्के मारायला लागलो. तिची चिमणी फारच टाईट होती. माझ्या 2-3 धक्के मारल्यानंतरच त्याची सील तुटली आणि त्यातून रक्त वाहिलं. ती ओरडली, पण तिचा आवाज माझ्या ओठात दाबून धरला. मग मी माझी गती वाढवली तसं तिलाही आनंद यायला लागला. तिच्या टाईट चिमणीमुळे मी जास्त वेळ देऊ शकलो नाही आणि तिच्या चिमणीला पहिल्या वीर्याचा स्वाद दिला. आम्ही दोघेही खूप खुश होतो आणि एकमेकाला चिकटून पडलो होतो. थोड्या वेळाने तिच्या बाबांची यायची वेळ झाली होती. त्या दिवसानंतर निकिता जेव्हा केव्हा घरी एकटी असायची. मी तिला बोलवून घ्यायचो आणि आम्ही मनसोक्त संभोगाचा आनंद लुटायचो. मित्रांनो, माझी कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.